सांगितलं की राष्ट्रीय स्तरावर आज इथेनॉल काळाची गरज झालेली आहे, त्यातून आर्थिक नफा कसा मिळेल. पण मला हे जाणून घ्यायचंय की जो आपला मातीतला शेतकरी आहे त्याच्यासाठी कसं हे इथेनॉल फायदेशीर आहे, अगदी सविस्तरपणे सांगा. नाही, खरोखर ही गोष्ट खूप मोठी आहे. लोक इथेनॉल बोलतात, परंतु इथेनॉल आज मोठे मोठे जे साखर कारखाने त्यांच्यापासून आहे. शेतकऱ्याचं हक्काचं काय आहे? बरोबर आहे, त्यांना काय मिळतंय ना, त्यांना नाही काय मिळत. पण मला असं वाटतंय की हे जे सहकारातून जे कार्य चाललेलं आहे याच्यामध्ये खूप मोठं देशाचं ध्येय आहे. कारण देशामध्ये शेतकरी आहेत. कृषी प्रधान आहे आपला देश, भारत देश कृषी प्रधान आहे. जर खरोखर ह्या संस्थेचं, आता जी संस्था सहकारी जी संस्था आहे ही मेंबरशिपच्या वरती डिपेंड आहे. ह्या संस्थेचा कोणताही शेतकरी सदस्य होतोय, जसं अमूलचा सदस्य असणारा शेतकरी हा अमूलला दूध देतोय, पण जो सदस्य नाही तो अमूलला दूध देत नाही. तसं या संस्थेमध्ये तुम्ही सदस्य जर शेतकरी जर झाला तर त्याला एक आपलं मका आणि राईस विकण्याचं पक्का प्लॅटफॉर्म तयार होणार. आणि ज्या वेळेला तो शेतकरी हा बोलणार संस्थेला की बाबा तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी मका पेरले, आमचा मका घ्या, तर त्यावेळेला संस्था काय करणार आहे की जे आता जे निर्णय घेतलेले आहे की प्रोडक्शन आणि डिमांड ह्या दोन गोष्टीचा समन्वय साधून आणि शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन आणि ह्या मक्याचं व्यवस्थापन कुठे कुठे करायचं. मग त्याचा एक सोर्स आहे इथेनॉल, दुसरा आहे पोल्ट्री फीड, तिसरं आहे काऊ खाद्य. अशा पद्धतीनं आणि त्याच्यापासून ईएनए पण लिक्वर पण बनवल्या जाते. तर आमचं ध्येय आहे का शेतकऱ्यांनी जो पिकवलेला माल आहे तो आपण चांगल्या भावामध्ये आणि विक्री व्यवस्थापन करायची जिम्मेदारी संस्थेची आहे. शेतकरी कुठे करणार? शेतकऱ्याकडे काही सोर्स नाहीये. म्हणून संस्थेनं डिमांड आणि प्रोडक्शन या दोघांचा समन्वय साधून आता पहिला प्रोजेक्ट जो 2 लाख KLPDचा जो प्रोजेक्ट आहे, असे 10 प्रोजेक्टचा निर्णय घेतला जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे एक वाव मिळेल.